मित्रांनो नमस्कार. आज आपण कडावमध्ये आलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वेगळाच उत्सव असतो आणि त्या उत्सवामागे एक नाव असतं, ते म्हणजे माननीय श्री सुदामदादा पवाली. आणि त्यांच्या आयोजनाची चर्चा ही फक्त कर्जत किंवा कडाव रायगडमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दखल घेतली जाते. पण गेल्या वर्षीपासून त्यांनी एक नवीन संकल्पना आपल्या इकडे आणली आहे. ती म्हणजे की बैल जे आपल्या शेतकऱ्याचा ग्रामीण भागातील जो आवडीचा खेळ आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि त्या बैलगाडा शर्यतीला एक वेगळी चालना मिळावी आणि त्याच्याकडे पण लोकांनी एक वेगळ्या दृष्टीने बघावे म्हणून गेल्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा महाराजांच्या जयंतीनिमित्त मैदान घेण्याची सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी इतकं मोठं मैदान झालं की ज्याचा विसर अजून सुद्धा लोकांना पडला नाही. आणि ज्यावेळेस असं लक्षात येतं की आता महाराजांची जयंती जवळ आले, तर परत एकदा लोकांची नजरा या कडाव नगरीत लागल्यात की दादांनी जसं सांगितलं होतं की पुन्हा एकदा मी महाराजांच्या जयंतीनिमित्त मैदान घेण्याचा प्रयत्न करेल. आणि एक 2 दिवसापूर्वीच एक मैदानामध्ये बार्डीच्या मैदानामध्ये दादांनी तारीख डिक्लेअर केली 23 मार्च ही. आणि 23 मार्चची जशी तारीख डिक्लेअर झाली तरी सर्व बैलगाडा शौकीनांच्या नजरा कडाव नगरीत लागल्या. तर आपण दादांकडून आज जाणून घेणार आहोत की नक्की आयोजन कसं असणार आहे आणि तारीख वगैरे. आणि बाकी गेल्या वर्षीच्या सारखी जर बक्षिसांची लूट असेल तर मग याच्यापेक्षा वेगळं बैलगाडा शर्यत शौकीन चालक मालक यांना काय पाहिजे. तर चला आपण दादांकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. दादा जसे की महाराजांची जयंती जवळ आली तर सर्व बैलगाडा शर्यत चालक मालक आणि शौकीनांना एकच आतुरता होती की गेल्या वर्षी जसं बक्षिसांची भरमसाठ लूट बघायला मिळाली आणि कडाव नगरीत एक बैलगाडा क्षेत्रातील वेगळं रूप बघायला मिळालं बैलगाडा शर्यतीचं, त्याच पुनरागमन दादा करणार का. तर तुम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी मैदानामध्ये बार्डीच्या आयोजनाची तारीख डिक्लेअर केली 23 मार्च. काय सांगाल दादा या आयोजनाबद्दल. मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मागच्या वेळेस जसं मैदान झालं तसंच त्याच पद्धतीने मैदान घेण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि त्याची तारीख ही 23 मार्च मी डिक्लेअर केलेली आहे पार्टीच्या मैदानात. आणि ती तारीख घेतल्यामुळं त्याची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे. तयारी म्हणलं काही बोलतो एवढं लवकर तयारी म्हणजे काय, तर याची तयारी का लवकर करावी लागणार आहे त्याचं नियोजन झालंच सर्वांना समजेल. आणि 100% मैदान 23 तारखेला होणार आहे. आता ते कारण तारखेचं असं विचारलं की 1-2 मैदानामध्ये परमिशन मुळे आपली तारीख मागे पुढे ढकलण्यात गेली. त्याच्यामुळे लोकांना अजून पण संभ्रम होता की आता 23 दिले पण कदाचित तारीखाचा परमिशन मुळे काय होईल. तर परमिशनची तयारी आतापासूनच सुरुवात. हो, परमिशनची तयारी आतापासूनच केलेली आहे. मी साहेबांशी बोलून झालेलं आहे आणि लवकरच परमिशन उलट 1 महिन्याचा आधी परमिशन येईल हातात आपल्या. त्याच्यामुळेच आम्ही ती तारीख लवकर डिक्लेअर केलेली आहे. आता दादा 23 मार्च महाराजांच्या जयंतीनिमित्तचं मैदान म्हटलं तर गेल्या वर्षी एक वेगळ्या स्वरूपाचं मैदान पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. कारण इतकी भरमसाठ बक्षीस होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं नव्हतं की फक्त ज्यांची बैल आहेत त्यांनाच बक्षीस. बैलगाडा शर्यत क्षेत्रात जेवढी निगडीत काही लोक आहेत सकाळी जे लवकर शर्यती बघायला जातात त्यांच्या साठी सुद्धा, आणि जे काही ड्रायव्हर असतील किंवा इतर जे काही मंडळी असतील प्रत्येकासाठी लकी ड्रॉ ठेवले होते. आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून बऱ्याच तशा गोरगरीब शर्यत शौकीना असो किंवा बैलगाडा मालक असो प्रत्येकाला गाडी असं काय असं वेगवेगळ्या स्वरूपाचं आठवणीत राहील असं बक्षीस मिळालं. तर यावेळी असे काही बक्षीस असणार आहेत का. बघा, समोर समोर जोडी म्हणजे आता 2 गाड्यांची जी शर्यती होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून आपण पहिल्यांदाच प्रयोग केला आणि आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. एक तर बक्षीस वाटण्यामध्ये पण जशी बक्षीस वाटायला पाहिजे त्या हिशोबाने प्रत्येकाला न्याय मिळाला अशी बक्षीस वाटली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तर नवीन अड्डे घेतले होते आणि तरी सुद्धा ज्या 2 वाजता 1:30 वाजता 1च्या नंतर 2च्या नंतर शर्यती सुरू व्हायच्या त्या आपल्या इथे 8:30ला 9ला शर्यती चालू झाल्या. म्हणजे मी जे काम केलं त्याच्यामध्ये मला यश आलेलं आहे. आणि तसंच बक्षिसाचं स्वरूप असणार आहे, काही थोडं बदल असणार आहे पण बक्षिसं भरपूर असणार आहेत. मी ते त्या 2-3 बाईटमध्ये नंतर डिक्लेअर करेल. राहिला नियोजनचा विषय तर मागच्या वेळेस मी पहिल्यांदाच ठेवल्या होत्या शर्यती म्हणजे आत्ताच्या बक्षिसाच्या स्वरूपाच्या. याच्या आधी आम्ही ठेवल्या होत्या 10-1 वर्षापूर्वी आधी त्या वेगळ्या, परंतु बक्षिसा स्वरूपाच्या शर्यती मी पहिल्यांदाच ठेवल्या होत्या आणि त्याचं नियोजन केलं होतं. परंतु सर्वांचे म्हणणं असं आलं का चांगलं नियोजन झालं. परंतु मी आता कडावला 3 अड्डे ठेवल्याच्या नंतर जे नियोजन झालंय ते माझ्या दृष्टिकोनातून चांगलं झालेलं नाही. माझ्या दृष्टिकोनातून त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करणार जेणेकरून कुणाला बोलतानाच नाही आलं पाहिजे का हे नियोजन इथं बरोबर नव्हतं म्हणून. आणि जसं आंतरराष्ट्रीय नियोजन असतं अशा पद्धतीने माझं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून बक्षिसं सुद्धा आणि नियोजन सुद्धा याच्यात फरक असणार आहे आणि 23 तारखेला शर्यती होणार आहे नक्की. आता तसं तुम्ही म्हणले की बक्षिसाचं स्वरूपही वेगळं असणार आहेत. आणि दादा महत्वाचं म्हणजे की गेल्या मैदानामध्ये तुम्ही जसं बोलताय की काहीतरी बदल दिसणार आहे. आता तुमच्या मैदानातूनच सुरुवात झाली होती की
8:30 वाजता पहिली गाडी पळाली होती. त्यानंतर अजूनही कुठल्याही मैदानात असं झालं नाही आणि तेच परत तुम्ही तुमच्या मैदानात कराल अशी आम्ही अपेक्षा धरतो. तुम्हाला काय वाटतंय की यावेळेस बैलगाडा मालक तुम्हाला सहकार्य करतील का? बैलगाडा मालक सहकार्य तर 100% करतील. मागच्या तिन्ही मैदानात केलेलंच आहे. पण यावेळेसचं माझं नियोजनच असं आहे की त्यांना करणंच भाग पडेल. हा जे म्हणजे मी नियोजन आखून देणार आहे, ज्या पद्धतीने माझी सर्व नियोजनाची रूपरेषा असणार आहे. कारण यावेळेस मी पूर्ण खुल्ला आहे. खुल्ला म्हणलं तर मागच्या वेळेस काय आलं, मला जवळजवळ 1 महिना लागला नुसतं मैदान बनवायला. पण यावेळेस तर मैदान ऑलरेडी तयार आहे. फक्त मला 10 दिवस ते 12 दिवस लागणार मैदान बनवायला. बाकी दिवस माझ्याकडे नियोजनासाठी मोकलेत. त्यामुळे माझं नियोजन कुठंच चुकणार नाही यावेळेसचं. आणि मागच्या वेळेस जिथे मी कमी पडलो तिथं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे, मी जे मनात धरलंय ते माझं नियोजन व्यवस्थित झालं, ग्राउंड लेवलला उतरलं, तर मला कुणालाच म्हणजे गाडा मालकांना मला सहकार्य करायची गरज नाही, ते आपोआप सहकार्य करतील. म्हणजे दादा तसं बघायला गेलो तर गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी म्हणजे जसं बोलतं की प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं किंवा काहीतरी मोठं, तर या वर्षी पण गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी एक पाऊल पुढे असणार आहे का? हो, 100%, 100%. त्याच्यापेक्षा चांगलं. आणि कोण आल्याच्या नंतर असं म्हणूच शकत नाही का अरे नियोजन जरा ढासळलं का काय. कारण पूर्ण लक्ष माझं राहणार आहे. आणि मला गॅरंटी आहे, ते जे नियोजन मी मनात घेतलंय ते मी 100% ग्राउंड लेवलला उतरवणार. कारण आता माझ्याकडे भरपूर दिवस आहेत, म्हणून मी लवकर डिक्लेअर केलेले आहे. म्हणजे फक्त प्रेक्षकांना आपण हेच सांगू की तारीख जी आपली दादांची ठरली होती, ती दादांना आज आपण भेटून कन्फर्म केली आहे की तारीख ही 23 मार्च ही फिक्स राहणार आहे. त्याच्यामध्ये हो. काही बदल होणार नाही. बाकी राहिला विषय बक्षिसांचं स्वरूप, तर बक्षीस दादांनी सांगितलं की मोठे असणार आहेत, पण ते काय असणार आहेत ते आता काही बाईट मध्ये आपल्याला बक्षिसं लक्षात येईल. मोठीपेक्षा भरपूर बक्षीस असणार आहेत. पण ते कुठल्या प्रकारचे कुठल्या स्वरूपाचे असतील ते मी येत्या बाईटमध्ये 2-3 बाईटमध्ये सांगून टाकेन. म्हणजे कोण कोणतं 23 स्वरूप? मार्च ही तारीख फिक्स झालेली आहे. आणि सर्व बैलगाडा शौकीनांना, बैलगाडा मालकांना हीच विनंती आहे, हे तुमच्यासाठी मैदान करत आहे. तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि दुसऱ्याला पण आनंद द्या. एवढीच माझी विनंती राहणार आहे. ठीक आहे दादा. तर आपण मित्रांनो हीच अपेक्षा करू की पुढच्या बाईट मध्ये आपल्याला नक्की लक्षात येईल की काय असणार आहे. त्याच्यासाठी आपण दादांना आतापासूनच मैदानासाठी शुभेच्छा देऊ. धन्यवाद.